आपण पाहतोय आंदोलन सुरू आहे आणि तिथली ही दृश्य आपण पाहू शकतो। असलम शेख यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। तर काँग्रेस नेते असलम शेख यांच्या विरोधात मालाडमध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे। मंत्री लोढांबद्दल असलम शेख यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। भाजपचे कार्यकर्ते आंदोलक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलकांची काहीच वेळापूर्वी पोलिसांनी धरपकड देखील केली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो या आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गर्दे आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, आपण पाहतोय असलम शेखांविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। मालाडमध्ये आंदोलन सुरू आहे, आता काय परिस्थिती आहे? नक्कीच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जे आहेत ते मालवणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। घोषणाबाजी देखील सुरू आहे। मात्र आतमध्ये घोषणाबाजी सुरू करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून जे ते कार्यकर्त्यांवरती या ठिकाणी लाठीचार्ज देखील सुरू करण्यात आला। आपण ते पाहिलं मोठ्या प्रमाणावरती जे कार्यकर्ते आतमध्ये घोषणाबाजी करत दोन्ही बाजूंच्या त्या कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। पोलिसांकडून त्यांना नियंत्रण आणण्याचं काम देखील सुरू आहे। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घोषणाबाजी सुरू असतानाच आता या ठिकाणी कार्यकर्त्यांना बाहेर काढलेलं आहे। आपण रस्त्यावरती आता कार्यकर्ते पोलीस देखील या ठिकाणी आलेले मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता वाहतूक कोंडी समस्या देखील निर्माण झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। संजय, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे का? पोलिसांकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेत त्याविषयी काही अधिक माहिती मिळते का? मालवणी पोलीस ठाण्या परिसरातच हे कार्यकर्ते आता आलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त ऑलरेडी पहिल्यापासूनच मोठ्या संख्येने लावण्यात आला होता। मात्र कार्यकर्त्यांची संख्या ही जास्ती असल्या कारणाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त काही कमी पडतोय की काय असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। काही दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असलम शेख यांचा बॅनर देखील फाडण्यात आलेला भाजप कार्यकर्त्यांकडून सतत भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे शाळा आहे त्या शाळेवरती जे कार्यकर्ते भाजपाचे चढलेले आहेत। या ठिकाणी असलम शेख यांचा झेंडा फलक लावण्यात आला होता, तो फलक देखील आता या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून फाडण्यात आलेला आहे। घोषणाबाजी सुरू आहे, अनेकांचे नारे लगवण्यात येत आहेत। आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते आता रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरलेले, रस्त्यावर देखील तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो। नक्कीच संजय, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। असलम शेख यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला आहे का? त्यांचं या वादावर नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच यांचे आंदोलन सुरू आहे। मागील जवळपास 1.5-2 तासापासून आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनामध्ये जो असलम शेख यांचा पुतळा देखील जाळण्यात आला होता। यानंतर आपण त्यांच्याशी फोनवरून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र असलम शेख यांच्याकडून जो आहे तो कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला मिळालेला नाही। त्यामुळे त्यांची काय म्हणणं आहे हे देखील आपल्याला समजण्याचं अवघड आहे। संजय, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा। आपण पाहतोय वळतोय या दृश्यांकडे। या ठिकाणी असलम शेख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, तर दुसरीकडे असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर असलम शेख यांचं पोस्टर फाडण्यात आलेलं आहे आणि सोबतच कार्यकर्त्यांमध्ये आपण मारहाण झाल्याचं देखील पाहतोय। आक्रोश आहे। पोलीस स्टेशनमध्ये तुमचे नेते आलेले आहेत, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं होतं? शांततेचं आव्हान केलंय, तुम्ही शांत
शांत आहे आम्ही सगळं शांतता आहे, सगळं शांतता आहे. अस्लम शेख यांच्या विरोधात काय तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एक आहे, तो देशचा गद्दार आहे, हा देशाचा गद्दार आहे. हा बांगलादेश रोहित देशांना म्हणून इथे मतपेटी वाढवलेली आहे, अजून काही करत नाही. सरकारी जमिनीवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करून आणि यांचं मत जे पेटी आहे ती वाढवण्याचं काम चालू आहे. तर आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो अस्लम शेख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलेला आहे. तर अस्लम शेख हे देशाचे गद्दार आहेत, जमिनी लाटून फसवण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं केला जातोय असा आरोप इथल्या आंदोलकांनी केलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे किंवा म्हणूनच आम्ही अस्लम शेख यांचा विरोध करतोय असं इथल्या आंदोलकांचं म्हणणं आहे. या दृश्यांमध्ये साफ पाहायला मिळत आहे. तर मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेले आहेत. भाजपचे हे कार्यकर्ते अस्लम शेख यांच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन पुकारलंय. अस्लम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी जमा झालेली आहे. ही गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की पोलिसांना आवरणं देखील अवघड होत आहे, कारण पोलिसांची कुमक तेवढी नाही आहे. आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मालाडमध्ये अस्लम शेख यांचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी मारहाण देखील केली जाते. अस्लम शेख यांच्याशी निगडीत असलेल्या काही लोकांना या कार्यकर्त्यांनी या आंदोलकांनी मारहाण देखील केली आहे. अस्लम शेख यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईच्या मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडे. संजय, या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच मागील 2 दिवसापासून मुंबईच्या मालवणी परिसरामध्ये रोहिंग्या आणि या ठिकाणी असणारी मुस्लिम विरोधात जे आहे ते भाजपकडून ते रान पेटवण्यात येत आहे. या ठिकाणी जमीन लँड जिहादचा आरोप स्थानिक आमदारावरती केला असेल. या ठिकाणी अर्जुन आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र या ठिकाणी जे मोकळे भूखंड आहेत या मोकळ्या भूखंडावरती रोहिंग्या असतील किंवा बांगलादेशी असतील यांची वस्ती मोठ्या या ठिकाणी जे आहे ते मतदार वाढवण्याचं काम केलं जातं. जिहादचा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना आरोप केला होता. आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच या ठिकाणी जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांकडून अस्लम शेख यांचा जो बॅनर लावण्यात आला होता या परिसरामध्ये तो बॅनर देखील फाडण्यात आलेला आहे. आणि यानंतर या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला, त्यांना देखील आपण विचारलं होतं नेमकं त्यांचा बॅनरच काय, जर अस्लम शेख सुद्धा इथं असते तर आपण त्यांना देखील भेटून बसलेले आहेत असा दावा जो आहे तो त्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. मात्र त्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी आता त्या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर नेमक्या पायावर महत्वाचं ठरेल की आता या ठिकाणी नेमक्या आंदोलकांवरती कुठली कारवाई केली जाते हे देखील आता तिथं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय, आपण पाहतोय भाजप आक्रमक झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मड किनाऱ्यावर CRZ नियमांचं उल्लंघन केलं जात आहे आणि बेकायदेशीर स्टुडिओ आणि बांधकाम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे असा देखील आरोप भाजपनं केलाय. त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? नक्कीच महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अस्लम शेख हे मंत्री होते. त्या काळामध्ये देखील मुंबईत जे किरीट सोमय्याच्या माध्यमातून अस्लम शेख यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते. 10,000 कोटींचा भूखंड घोटाळा जो आहे तो अस्लम शेख यांच्या माध्यमातून झाला होता. मुंबईच्या मड परिसरामध्ये जे अनेक स्टुडिओ बांधण्यात आले होते त्या स्टुडिओमध्ये CRZ नियमांचं उल्लंघन, कांदळवनाचं उल्लंघन करून मँग्रोव्ह तोडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो किरीट सोमय्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर जे आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतर त्या स्टुडिओवरती कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र सातत्याने मुंबईच्या मड परिसरामध्ये आहे की आता ह्या लँड जिहादावरून जे आहे ते भाजप आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सोबतच आता 2 दिवसांपूर्वी एक खराडी परिसरामधील जे आहे ते झोपडपट्टीचं निष्कासन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर रोहिंग्यांची वस्ती असल्याचा आरोप जो होता तो भाजपकडून करण्यात आला होता. आणि यानंतर अस्लम शेख यांनी जे आहे ते मंगलप्रभात लोढा असतील किंवा अमित साधम असेल यांच्या विरोधात प्रश्नमक वक्तव्य केली होती. आणि यानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. काल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देखील अंधेरी परिसरामध्ये अमित साधम यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आज दुपारी 4 वाजल्यापासून जे मालवणी परिसरामध्ये अस्लम शेख विरोधात
आंदोलन सुरू आहे. आपण पाहिलं तर मोठा गोंधळ तणाव या ठिकाणी सध्या पाहायला मिळते. मात्र पोलिसांकडून या तणावावरती नियंत्रण मिळवण्याचे काम देखील तितक्याच तत्परतेने केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. नक्कीच संजय, आपण पाहतोय जसं की तुम्ही म्हणालात की किरीट सोमय्या यांनी देखील या संदर्भात अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि बेकायदेशीर बांधकामं जी असलम शेख यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप भाजप करताय. त्या बांधकामाची पाहणी देखील किरीट सोमय्या यांनी केली होती आणि बेकायदेशीर उभारलेल्या या स्टुडिओ पाडण्याची देखील मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? हे स्टुडिओ किंवा हे काही बेकायदा बांधकाम आहे त्यावर हातोडा नेमका कधी चालवणार आहे किंवा काही प्रशासनाकडून काही ठोस पाऊल उचललं जाणार आहे का? या संदर्भात काही आश्वासन या आंदोलकांना दिलं जात आहे का? निश्चित महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे आहे ते किरीट सोमय्यांकडून त्या स्टुडिओची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर अनेक स्टुडिओ तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्या ठिकाणी असणारा बालाजी स्टुडिओ असेल किंवा इतर जे काही स्टुडिओ होते त्याचं निष्कासन करण्यात आले होते. मात्र हे स्टुडिओ पुन्हा एकदा नव्याने उभारण्यात आलेले आहेत. मात्र आता सत्तेमध्ये भाजप आहे त्यामुळे या स्टुडिओना पुन्हा आता सत्ताधारी पक्ष पाठीशी घालतोय का हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. बिलकुल बिलकुल. धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय मालाड पश्चिमेमध्ये हे आंदोलन सुरू आहे. भाजप असलम शेख यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली.